प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांची उघडले कान. कारण पक्ष कुठलाही असो, तो भाजपचा असो, शिवसेनेचा असो, काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो, प्रहार असो, बहुजन असो, कुठलाही पक्ष असो, प्रत्येक व्यक्ती शेतकऱ्याचा मुलगा असतो. जर सर्व शेतकऱ्यांनी एक विचार, एक मन एकत्र करून केले तर शेतकऱ्यावरचा निर्णय घ्यायला वेळ लागणार नाही, असे देखील त्यांनी आपल्या भाषणातून दर्शवलं. कारण आज महाराष्ट्राचे शेतकरी दुष्काळग्रस्त झाल्यामुळे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव मिळावा, तेव्हाच मजुरांचे कुठेतरी बरं होईल. पण शेतकरीच रडतो तर मजुरांचे काय? एकमेव शेतकऱ्यांसाठी विधानसभा लोकसभा आवाज उठवणारे प्रहार पक्षाचे माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या शेतकऱ्यांविषयी तसेच अपंगांसाठी दिलेले योगदान फार अनमोल आहे. आज त्यांनी नागपूरमध्ये अधिवेशन गाजवले. या अधिवेशनामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या विचारांवर, अपंगाच्या विषयावर एकमेव असे नेते आहेत जे भटक्या जाती जमातीच्या पालावर राहून व त्यांची व्यथा नागपूर अधिवेशनात मांडली. म्हणून प्रहार पक्षाचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांच्या कामगिरीला महाराष्ट्रातून भटक्यामुक्त जाती जमातीच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने व तसेच अपंग संघटनेच्या वतीने ज्यांनी हे प्रश्न मांडले त्यांचे संपूर्ण देशात व महाराष्ट्रात कौतुक केलं जात आहे. इथं बसणारे सगळे शेतकऱ्याचे पुत्र आहे. तुम्ही आलेली लक्षवेधी हाणून पाडा आणि अधिक कांद्याचे भाव वाढवण्याचं स्वागत करा, असं आम्ही सगळ्यांना ठरवलं पाहिजे. 75% शेतकऱ्याचे पोरं आहे. तुम्ही विरोधातले भाजपचे असू द्या, राष्ट्रवादी का सेनेचे असू द्या, मला बाप शेतकरी आहे हे विसरू नका. तिकीट देते म्हणून शेपूट हलवायची सवय बंद करा, हे बंद केलं पाहिजे. आणि तुमचे कोण जमत नसल तर माल्या पक्ष द्या प्रहारमध्ये. मग मी सांगतो एकत्रित होऊन शेतकऱ्यासाठी लढलो पाहिजे. हा सगळ्या ताकद जे आहे, एवढी ताकद जर आम्ही दिल्लीला घेऊन गेलो तर माझ्या कापसाला जर 15-20 हजार रुपये भाव भेटला, सोयाबीनला भेटला, तुरीला भेटला आणि शेतीमालाला भाव भेटला तर मी सांगतोय नोकरीवर लोक असा लात मारून चालला जाईल. एवढी ताकद शेतीमध्ये आहे आणि त्याला भाव भेटला नाही म्हणून आरक्षण मागतोय लोक. मुळात काय आहे का शेतकरी सुखी झाला म्हणजे सगळ्या जातीतले लोक सुखी होतं. एका गावात जर